नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यामधला फरक समजत नाही. पण प्रजासत्ताक दिन हा स्वातंत्र्य दिनापेक्षाही जास्त महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी. कारण का? तर देश स्वतंत्र तर झाला, पण नुसतं स्वातंत्र्य होऊन अर्थ नाही, तर देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की देश स्वतंत्र जरी असला, राष्ट्र स्वातंत्र्य जरी असलं, तरी व्यक्ती स्वातंत्र्य नसेल, तर देशाच्या आणि राष्ट्राच्या स्वातंत्र्याला अर्थ उरणार नाही. हे आपल्या देशभक्तांना कुठेतरी माहीत होतं आणि म्हणून त्यांनी प्रजासत्ताक दिन आपल्यासाठी एक नवी संकल्पना उदयास आणली, की प्रजासत्ताक दिन का महत्वाचा आहे? याचा अर्थ प्रजासत्ताक म्हणजे काय? तर नुसतं स्वतंत्र देश नाही, तर प्रजासत्ताक देश असला पाहिजे आपला. तर प्रजा म्हणजे जनता. जनतेच्या हातात पूर्ण सत्ता आहे आणि जनतेच्या हातात सगळे अधिकार ज्या देशाचे असतील, तो देश प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. आणि अर्थातच आपला भारत देश हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. नवे-नवे प्रजासत्ताक देशच आहे आपला भारत देश. सगळे अधिकार जनतेच्या हातात आहेत. सगळे अधिकार प्रजेच्या हातात आहेत. सगळी पॉवर प्रजेच्या हातात आहे आपल्या देशात. म्हणून तर प्रजा ठरवली, की या पार्टीचं सरकार आम्हाला पाहिजे आहे, त्या पार्टीचं वाटेल तेव्हा ते आणू शकतात. हे सरकार आम्हाला नको आहे, तर जेव्हा वाटेल असं जनतेला त्यावेळेस ते बरखास्त करू शकतात. का? तर ते सरकार जर काही गैरवागत असेल, जनतेवरती अन्याय होत असतील त्यांच्या एखाद्या धोरणाने, वागणुकीने, त्यांच्या शासनाने, तर बरखास्त करण्याचा अधिकार जनतेला आहे आणि आपल्याला पोषक असं सरकार निर्माण करण्याचा अधिकार सुद्धा जनतेला आहे. कोणते कामं कधी करायचे आणि कसे करायचे हे नियोजन सुद्धा जनता ठरवते. फक्त राबवणारे कोण असतात? तर ते आपले राजकीय पुढारी जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते राबवणारे असतात. कारण का? तर जनता ही मालक आहे आणि मालक हा जो शब्द आहे, हा एकच शब्द दिसत असला तरी आपल्या देशाचा मालक हा व्यापक आहे. म्हणजे संपूर्ण देशभर जी जनता आहे, ती आपल्या देशाची मालक आहे आणि म्हणून आपला विकासाचे कामाचं नियोजन करणारं कोणीतरी विशिष्ट आपलं प्रतिनिधित्व करणारं असावं. म्हणून हे आपले लोकप्रतिनिधी लोकांमधून, लोकांकडून आणि लोकांचे कामं करण्यासाठी आपण निवडून दिलेले आहेत. त्यांचंच नाव लोकप्रतिनिधी अर्थात सरपंच, जिल्हा परिषदचे सदस्य, अध्यक्ष, सभापती, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार, खासदार, सगळे जे काही आहेत आपले प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ, सगळं जे आहे केंद्राचं मंत्रिमंडळ, कॅबिनेट मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, हे सगळे जे आहेत आपले लोकप्रतिनिधी, तर हे फक्त लोकांचे कामं करण्यासाठी. कोणी दिले तर ठरवून यांनी यांनी लोकांचे कामं करायचे, तर लोकांनीच ठरवून दिलेत. कुणासाठी? तर लोकांसाठीच, लोकांचे कामं करण्यासाठीच. त्यांना स्वतःचे वैयक्तिक कामं जे करायचे असतात, त्यांना आपण जसं वैयक्तिक कामं आपल्या स्वखर्चातून करतो, तसं त्यांना ते करावं लागतात. जनतेच्या तिजोरीतलं जे काही ते वापरतात, ते सगळं जनतेसाठी त्यांना खर्च करावं लागलं. पण प्रश्न असा उद्भवतो, की हे असं वागतात का? हे असं करतात का? तर अर्थातच त्याचं उत्तर सगळ्यांच्या तोंडून येईल, की नाही. ते जनतेच्या पैशावर वाटेल तसं स्वैराचाराने वागत आहेत. कोण? लोकप्रतिनिधी आपले, जे लोकांनी निवडून दिले, ज्यांना लोकांनी मोठं केलं आणि लोकांसाठी मोठं केले. ते इतके मोठे झालेत, आता लोकं कोण आहेत याची त्यांना ओळखही राहिली नाही. अर्थात आता तर असं झालं आहे, की पुन्हा लोकप्रतिनिधी होण्यासाठी त्यांना लोकांची गरजही पडेनाशी झाली. त्यांनी फॉर्म भरला, की त्यांचं ठरलेलं आहे कोणाला निवडून आणायचं, कोणाला पाडायचं, कुणाला आणायचं, कुणाला घ्यायचं, कुणाला मंत्री करायचं, कुणाला आमदार करायचं, हे सगळं त्यांच्या पक्ष आणि पार्ट्यांनी ठरवून टाकलेलं आहे. इथपर्यंत आपली हे प्रजातंत्र पोहोचलेलं आहे. याला प्रजातंत्र म्हणता येईल का आपल्याला? आपलं देश तर आपले सगळे टेक्निक, सगळं नियोजन, सगळं काही जर प्रजेच्या हातात आहे, सगळी पॉवर जर प्रजेच्या हातात आहे, मग हे या लोकप्रतिनिधींच्या हातात असं गेलं कसं? तर याचं कारण आहे जनता, प्रजा आपला अधिकार वापरायला कुठेतरी कमजोर झालेली आहे किंवा ही जनता सतर्क राहिलेली नाही. कुठेतरी मुठभर लोकप्रतिनिधींच्या मागे मुठभर लोक पळताना, धावताना आपल्याला दिसत आहेत आणि बाकीचे गप्प बसत आहेत.
निवडणुका आल्या की या लोकप्रतिनिधींना लोकांचे घरं दिसतात. नंतर 5 वर्षे लोकं कोण आहेत माहीत नाही. हे धर्माचे झेंडे दाखवण्यात गर्क होऊन जातात आणि आपण त्यांच्या वक्तव्याला भुरळून जातो, त्यांच्या झेंड्यांना भुरळून जातो. पण पॉवर टू दी पीपल हे काय आहे याचं आपण कधी विश्लेषण आणि याचा अभ्यास केला का? ही सगळी पॉवर आपल्या हातात आहे. भलेही काम करणारा मजूर असेल किंवा प्रधानमंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल, त्यांच्यापेक्षा जास्त पॉवर आमच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि कामकऱ्याची आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी जो इथे बोलतो, तो आदेश प्रधानमंत्र्याला तिथे दिल्लीच्या सिंहासनावर पाळावा लागतो. याला म्हणतात प्रजातंत्र, प्रजासत्ताक. सारी सत्ता जनतेच्या हातात. जनता म्हणेल तेच देशामध्ये झालं पाहिजे आणि जनतेला विचारूनच देशामध्ये प्रत्येक पाऊल ठरवलं पाहिजे आणि टाकलं पाहिजे. कुठली जमीन कुठल्या अडाणीला द्यायची का कुठल्या अंबानीला द्यायची का आणखी कोणाला द्यायची याचा अधिकार जनतेला आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेला विचारलंच पाहिजे. जनतेने हा म्हणलं तरच ठीक, ना म्हणलं तर नाही. जनतेच्या माघारी काहीही या देशातलं विकण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नाही. तोच गाव पातळीवर सरपंच लोकांच्या बाबतीत आहे. आता 2-2 करोड पर्यंत गावाचं बजेट येत आहे दरवर्षी. पूर्वी थोडंसं यायचं, 2-4 लाख यायचं. पण आता 50 लाखापासून 2 कोटी पर्यंत ग्रामपंचायत फंड गेलेला आहे या वित्त आयोगांचा. पण 2 कोटींची कामं खरंच आपल्या गावातले हे सरपंच लोक करतात का? हा प्रश्न मात्र मोठा आहे. पण गावामध्ये कोणी पाहत नाही रेकॉर्ड, कोणी त्यांना विचारत नाही हे कामं केले का नाही केले. त्यांना कोणी जात नाही. मग याला प्रजासत्ताक म्हणता कसं येईल? सत्ता प्रजेच्या हातात नाहीच असं म्हणावं लागेल. मग का विचारत नाहीत लोकं? तर एक भीती झाली आता लोकांना राजकारण्यांपासून. आपण जर गेलो तिथं, आपण जर पाहिलं आपल्या ग्रामपंचायतला बजेट किती आहे, आपल्या जिल्हा परिषदेला बजेट किती आहे, आपल्या विधानसभेला बजेट किती येते, आपल्या लोकसभेला किती बजेट आहे आणि आपलं तेवढं खर्च झालं की नाही, व्यवस्थित कामं केलेत की नाही, पाणी, शिक्षण, आरोग्य यावर विशिष्ट वेळी योग्य तो खर्च झालेला आहे की नाही, हे जर आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मांडण्याचा प्रयत्न केला, तर हे राजकारणी आपल्याला मारून टाकतील. ही भीती जनतेच्या मनात झालेली आहे आणि ही भीती आहे याचा अर्थ मग देश स्वतंत्र नाही. जर स्वतंत्र देश आहे तर निर्भय देश सुद्धा असला पाहिजे, निर्भय जनता असली पाहिजे. स्वतंत्र देशाचा अर्थ म्हणजे निर्भय जनता. नाहीतर मग जुलमी सरकार होतच ना आधीचं, जे की ब्रिटिशांचं होतं. जुलमी नको होतं म्हणून त्यांना पळवून लावलं इथून. मग त्यांना पळवायची काय आवश्यकता होती? आपले स्वतःचे जर जुलमी कायदे राबवत असतील, तर त्यांना पळवून लावण्याची काहीच गरज नव्हती. त्यांनाच ठेवलं असतं तर बरं होतं. आपण ते परके आहेत आणि म्हणून आपल्यावर अन्याय करत आहेत असं तरी म्हणता आलं असतं आपल्याला. पण हे आपल्यातलेच आपणच निवडून दिलेले, आपणच मोठे केलेले, जर यांच्यापासून जनतेला भीती झाली असेल, तर मग हे प्रजासत्ताक नाही आपल्याला म्हणावं लागेल. आणि जर म्हणायचं असेल प्रजासत्ताक, तर मग यांना योग्य वेळी वठणीवर आणलं पाहिजे. जसं शेख हसीनाला आणलं तेथील जनतेने. तेथील जनतेने पाहिलं ह्या राजकारण्यांचे मुलं, ह्यांचे लेकरं यांना कसं मिळत आहे आणि काय काय मिळत आहे यांना व्हीआयपी. ही चीड जेव्हा जनतेच्या लोकांमध्ये, लेकरांमध्ये निर्माण झाली, तेव्हा एका क्षणात वठणीवर आणलं तेथील तंत्र त्यांनी. अशी व्यवस्था भारत देशामध्ये सुद्धा एक दिवस ते प्रकरण व्हायला, भारतात ती घटना व्हायला वेळ लागणार नाही जर प्रजा जागृत झाली तर. आणि जनतेने हर क्षणाला जागृत असलं पाहिजे. दुसरा एक अर्थ आहे प्रजासत्ताक म्हणजे काय, तर मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल आणि आपण सामान्य नागरिक जे अतिशय गाव पातळीवरचे, आपल्या गल्लीमध्ये कुठेही कचऱ्याचा ढीग साचला असेल किंवा कुठलीही समस्या असेल किंवा आपल्या विहिरीचं पाणी आटलं असेल किंवा आपल्या हापश्याला पाणी येत नसेल, बोरवेल कोरडे पडले असतील, तर आपण तात्काळ मुख्यमंत्र्याला फोन लावू शकतो इथं बसल्या बसल्या, पत्र लिहू शकतो इथं बसल्या बसल्या आणि त्याला सांगू शकतो की आमच्या गावामध्ये कचऱ्याची प्रचंड समस्या उद्भवलेली आहे आणि त्यामुळे आमच्या गावाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे.
तुम्ही लवकरात लवकर आमच्या गावाचा स्वच्छतेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो सोडवा. इथे येऊन हे कचऱ्याचे ढीग स्वच्छ करा. आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू लागू श्रमदानातून. असं आपण लिहू शकतो थेट मुख्यमंत्र्यांना किंवा तात्काळ फोन करून सांगू शकतो. पण मुख्यमंत्री आपल्याला अधिकाराने सांगू शकत नाही, की इथे कचऱ्याचा ढीग झालेला आहे आणि तो तुम्ही साफ करा, स्वच्छ करा. जनतेला सांगू शकत नाही का? तर तो अधिकार मुख्यमंत्र्याला नाही, पण हा अधिकार जनतेला आहे. याला म्हणतात सत्ता प्रजेच्या हातात आहे. इतका अधिकार प्रजेला आहे. आपल्या गावामध्ये जेव्हा एखादी विहीर कोरडी झाली, उन्हाळ्याचा प्रश्न आहे, पाणी प्यायला नाही, जनावरांना पाणी नाही, गावात पाणी नाही, पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय, तात्काळ मुख्यमंत्र्यांना, पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री जो आहे त्याला आपण फोन लावू शकतो, की आमच्या गावामध्ये बिलकुल पाणी नाही, आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न तुरंत सोडवा म्हणू शकतो. पण पण आता बघा, मुख्यमंत्र्याच्या घरात पाणी नसेल प्यायला, तर मुख्यमंत्री आपल्याला म्हणू शकत नाही, की माझ्या घरामध्ये पाणी नाही प्यायला, तुम्ही माझ्या घरातला पाण्याचा प्रश्न सोडवा. याला म्हणतात सत्ता प्रजेच्या हातात, प्रजेचा अधिकार याला म्हणतात. आपण तात्काळ मुख्यमंत्र्याला सांगू शकतो, आमच्या घरात पाण्याचा थेंब नाही, आमच्या गावात पाण्याचा थेंब नाही, आम्हाला पाणी नाही प्यायला. तात्काळ मुख्यमंत्र्यांना सोडवावं लागतं, तिथं यावं लागतं सुद्धा, स्वतः पाहणी करावी लागते स्वतः आणि भेट द्यावी लागते, लोकांना दिलासा द्यावा लागतो. येता येता सोबत पाण्याचे 2-4 टँकर घेऊन यावं लागतात. हे तात्पुरते टँकर, आता लगेच आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी पाण्याची सोय करू आणि त्या कामाला लागावं लागतं. हे काम जेव्हा जनता मुख्यमंत्र्याला सांगते ते तेव्हा तो मुख्यमंत्री करत असतो. याला म्हणतात जी सत्ता आहे ती प्रजेच्या हातात आणि त्याला म्हणतात प्रजासत्ताक राष्ट्र. असं आपला भारत देश प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आता आपल्या गावातून आपण कितीक वेळा आपल्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडतो आणि आपण मांडला तर निश्चितच मुख्यमंत्री सोडवत असतो. कारण सगळ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. मला जेव्हा अशा प्रश्न किंवा समस्या उद्भवतात तेव्हा मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिते आणि मुख्यमंत्री ते सोडवतात. कारण मुख्यमंत्र्याला माहीत आहे, की मी जे पत्र लिहिले एका प्रजासत्ताक राष्ट्रामधल्या एका नागरिकांनी लिहिलेलं आहे आणि ते मला त्याचा आदर करावा लागेल आणि तो प्रश्न सोडवावा लागेल. ते कर्तव्य माझं आहे, हे या राजकारण्यांना माहीत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा आपला अधिकार पूर्ण वापरला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये आपले जे काही कर्तव्य आहेत, ते कर्तव्य सुद्धा आपण पार पाडले पाहिजे. आपल्या देशासाठी आपले जे काही कर्तव्य आहेत, की जसं की आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न ह्या मुख्यमंत्र्यांनी किंवा पाणी पुरवठा मंत्र्यांनी सोडवला पाहिजे. तसाच आमचा काय अधिकार आहे आमच्या गावाच्या पाण्यासाठी, आमचे कर्तव्य काय आहेत, तर आम्ही पाणी योग्य नियोजन करून वापरलं पाहिजे, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि आमच्या गावातला पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून आम्ही कधीतरी हातामध्ये तिकास घेऊन श्रमदानही केलं पाहिजे. हे आमचं कर्तव्य झालं. आमचे अधिकार जसे असतात त्याबरोबरच बाजूला आमचे कर्तव्य असतात आणि आपण अधिकाराबरोबर कर्तव्य सुद्धा आपल्या उज्ज्वल देशाच्या भविष्यासाठी ओळखले पाहिजे. केवळ देशाचंच भविष्य यात दडलेलं नाही, तर आपलं स्वतःचं भविष्य सुद्धा देशाच्या भविष्यामध्येच दडलेलं आहे. हे आपण योग्य वेळी ओळखलं पाहिजे. बस एवढंच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आपले कर्तव्य आणि अधिकार ओळखावेत आणि त्या मार्गाने पाऊल टाकण्याचा प्रयत्न करावा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता हाईप करा. जय जवान, जय किसान.